व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. मी प्रतीक साळुंके तुम्हाला घेऊन आलो आहे. आता एक नवीन आयलंडवर आपण जात आहोत, सेंटोसा आयलंडवर. तर आज तारीख आहे 15 फेब्रुवारी. तर आधी आपण जलान बेसारवरून निघालो, MRT पकडली. MRTवरून आपण चायनाटाऊन आणि चायनाटाऊनवरून हार्बर फ्रंट स्टेशनवरून बाहेर आल्यावर तुम्हाला इकडे थोडं पुढे आलं केबल कार स्टेशन लागतं आणि वरती आहेत केबल कार्स ते दिसतात. हा एक एक्सपिरियन्स आपण घेऊया. आणखी केबल कारवरून पूर्ण तुम्हाला सिटी दिसते नवीन, तर ते बघूया. चेक करूया तिकीट किती आहे. $35 आणि $25 फॉर चाय. वाव, सेंटोसा आयलंड हे वेगळं सेपरेट आयलंड आहे. तो केबल कार गेल्यावर तुम्हाला जो काय व्ह्यू मिळतो हा क्लास. जस्ट इमॅजिन आपण केवढं वरती आहे. फुल व्ह्यू दिसतो तुम्हाला सिंगापूर सिटीचा. ओके, आपल्याला इबिया लुकआउट स्टेशनला केबल कार चेंज करून मग मर्लाईन स्टेशनला जायचं आहे. त्याच्यामध्ये 3 ते 5 मिनिटाचा वॉक आहे. हा पूर्ण मॅप आहे त्याचा. जर तुम्हाला केबल कारने यायचं नसेल ना, तर हा एक्सपिरियन्स चांगला आहे केबल कारचा. मी नक्की सांगेन तुम्ही ट्राय करा. हा थोडं कॉस्टली आहे, $35 पर हेड आहे. जर नसेल यायचं तर तुम्ही इथे एक विवो स्टेशन म्हणून आहे ना, विवो सिटी मॉल आहे स्टेशन याचं, आणि तिथून ट्रेन आहेत त्या लोकांच्या, तर त्याने पण तुम्ही जाऊ शकता. ज्याची आम्ही एवढे दिवस वाट बघत होतो आणि आमचं स्वप्न एक युनिव्हर्सल स्टुडिओला यायचं. युनिव्हर्सल स्टुडिओ सगळे बोलतात, तर ज्यांना माहिती नाही युनिव्हर्सल स्टुडिओ काय आहे, तर त्यांच्यासाठी युनिव्हर्सल स्टुडिओ ना हे फक्त जगामध्ये 5 ठिकाणीच फक्त आहे. त्याच्यामध्ये सिंगापूरमध्ये एक आहे, तर हे हॉलिवूड पार्क आहे. इथे न्यूयॉर्क म्हणून आहे. इथे सायफाय सिटी आहे. इथे एशियन इजिप्त आहे आणि इथे लॉस द वर्ल्ड आहे. तर हे सगळे आहेत ना थीम पार्क आहेत. आणि हा हे फार हवे आहेत. हे थीम पार्क आहेत सगळे. इथे राईड्स वगैरे पासून तुम्हाला ॲडव्हेंचर पासून सगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या. थीम्स बघायला मिळतील, कार्टून्स बघायला मिळतील, फोटोज काढायला मिळतील,
आणि ऑल ओव्हर एन्जॉय करायला मिळेल. तुम्ही परत इथे या एकदा तरी लाईफमध्ये असं मला वाटतं. खुशी तो देखो. भाई नेक्स्ट लेवल ट्रान्सफॉर्मर होता. पैसा बचाव युनिव्हर्सल स्टुडिओ. ही राईड खरंच सगळे जण म्हणतात. आम्ही पण बघितलं होतं की ट्रान्सफॉर्मर राईड करा. आम्ही फ्रंट सीटला होतो त्यामुळे ना सगळं असं वाटत होतं आमच्याच अंगावर येतं. आणि एक तर बिल्डिंग वरून खाली पडायचं होतं असं लिटरली वाटलं. खरंच मी बसू शकते. मी जॉईंट व्हील वर बसू शकते आता. पोटात असे गोळे आलेत ना. मस्त आहे. इथे आला तर नक्की विजिट करा. फक्त इकडे जो एक्सप्रेस पास असतो त्याला डायरेक्ट एंट्री आणि बाकी याला लाईन लावावी लागते. $130 आहेत त्याची. ऍडमिशन तिकीट फक्त घेतलं असेल तर लाईन लावावी लागेल इकडे तुम्हाला. आणि लाईन मध्ये भरपूर अर्धा तास तरी लाईन जाते. अर्धा तास गेला आमचा. Optimus Prime, leader of the Autobots. We have received word that Megatron seeks the Allspawn. तर मला ही राईड करायची आहे. तर मी जातोय राईडला. स्वप्नाली बॅग घेऊन माझी थांबणार आहे. लॉकर रूममध्ये मला बॅग ठेवायला नको कारण की ती येणार नाही याची मला गॅरंटी आहे. एक राइड है. अरे मुझे चक्कर आने लग गया. मला एवढी लाईन आहे आतमध्ये तर मी एक्सप्रेस पासच्या लाईनीमध्ये घुसलो चुकून. मला माहीत नव्हते. नाव वी आर इन इजिप्त. लास्ट काय स्टॅच्यू आहेत खरं इजिप्तमध्ये आलं का वाटतं. तर असे जे हे फोटो काढतात ना तर आपला मोबाईल घेऊन हे फोटो पण काढतात. त्यांच्या कॅमेऱ्यावर पण फोटो काढतात. पण आपल्या मोबाईलचे फोटो काढतात ना तर थोडे वेडे वाकडे करतात. तर आता कॅमेऱ्यातले फोटो तुम्हाला प्रिंट करून मिळतात आणि त्याचे चार्जेस असतात. इथे जेवढ्या पण राईड्स आहेत ना त्या राईड्सला 1 तास अर्धा तासापेक्षा जास्तच वेटिंग आहे. आता पण आम्ही इजिप्त मम्मीच्या इथे थांबलो. आतमध्ये अजून पण अर्धा तास अजून गेला असता राईडसाठी. तर आम्ही निघालो. अर्धा तास तरी लाईनमध्ये उभं राहिलेलो. त्याच्यानंतर स्वप्नाली बोलली बाहेर जाऊया. आम्ही निघालो कारण की अर्ध्यापेक्षा जास्त मग राहील आपलं बघायचं राईड. Welcome to Jurassic Park.
आपण आता आलो आहोत जुरासिक वर्ल्ड मध्ये. जुरासिक पार्क. Welcome back. We hope you enjoyed your tour. All of us at the Jurassic Park Rapid Adventure hope to see you again soon. And enjoy the rest of your day here at Jurassic Park. डायनासॉरने खाल्ला प्रतीकला. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. अशा राईड पण आहेत या चालल्या आहेत. स्वप्नालीला इथे बसायचं लहान पोरांच्या राईडमध्ये. फार फार अवे. हे श्रेकचा जो मूवी आहे त्याचा 4D ॲनिमेशन इथे दाखवलं आहे. तर त्याच्यामध्ये भारी आहे. ते पाणी वगैरे उडतं, स्वीट्स वगैरे हलतात. तो मस्त आहे. या कासलमध्ये दाखवतात. मग आम्ही तिकडे बिस्किट वगैरे पण खाऊन घेतला आतमध्ये काढवतात भूक लागलेली म्हणून. तर इकडे मिनियन लँड चालू होणार आहे. कधी होणार आहे ते माहित नाही. Lights, camera, action. All residents are instructed to seek shelter immediately. This is the emergency broadcast system. The hurricane. तर असं वादळ वगैरे आलं किंवा काय आलं फ्लड आला तर मग ते साऊंड इफेक्ट कशी करते म्हणजे पिक्चरमधले सांगतो. पिक्चरायझेशन कसं होईल तर ते इफेक्ट्स वगैरे इकडे दाखवले तर भारी होता. आणि एक मेन गोष्ट मला आवडली की असं इथे फोटोशूट करू नका, इथे व्हिडिओ काढू नका. पूर्ण सिंगापूरमध्ये असं कुठेच नाही झालं. सगळीकडे मी शूट करतो आहे. तर फायनली आम्ही ती उरलेली इजिप्तची राईड पण केली. ते जे इजिप्तच्या राईडला आम्ही सकाळी गेलो होतो, अर्धा तास थांबलो होतो. पण आत्ता जेव्हा गेलो ना 3:30 वाजता हार्डली मी 15 मिनटात आलो राईड वगैरे करून. आणि आलो बाहेर आणि स्वप्नालीला बोललो चल चांगली राईड आहे, मस्त मजा येते. तिला घेऊन गेलो. कशी वाटली राईड? तो ह्या राईडपेक्षा खतरनाक राईड. म्हणजे असं वाटतं तुम्ही ब्लॅक होलमध्ये जाता. डायरेक्ट तुम्ही असं वाटतं की तुम्ही खाली पडताय असं पूर्ण. एकच राईड वसूल. प्रत्येकची एकच राईड राहिलेली, सकाळी राहिली पण नव्हती. मी त्याला म्हणाले होते की सकाळी गर्दी आहे. ऑलमोस्ट आम्ही अर्धा तासाच्या वरती लाईनमध्ये उभं होतो. तर बेस्ट मी म्हटलं आपण सगळं फिरून येऊया. इव्हनिंग किंवा आफ्टरनूनला गर्दी लाईन कमी असते. एकटं गेल्यानंतर इतकी आवडली नसेल तेवढं मला घेऊन गेल्यावर मला मनाला शांती मिळाली. तशी मनाला शांती नाही, प्यारी समज गई. युनिव्हर्सल स्टुडिओचे 10,000 आम्ही भरलेत. आणि जर तुम्ही राईडलाच नाही ना तर मग इथे येऊन अर्थ नाही आहे.
बाकीच्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत, पण अरे यार राईड पण इम्पॉर्टंट आहे यार, त्या पण गोष्टी तर बघा. सो आता आपण निघतो इकडून युनिव्हर्सल स्टुडिओमधून. आणि आम्ही सकाळी फक्त ठेपले खाऊन निघालो आहे. मध्ये आम्ही तिथे शो बघताना बिस्किट्स खाल्ले. इथे खूप महाग आहे, आतमध्ये पाण्याची बॉटल पण कॅरी करा. इथे तुम्ही पाण्याची बॉटल भरून घेऊ शकता. आणि बाकी फूड वगैरे स्वतःच घेऊन या, आतमध्ये महाग आहे. तर स्वप्नालीने काय शॉपिंग केली आहे बघूया. खूप मोठी शॉपिंग केली. अख्खा युनिव्हर्सल स्टुडिओ घेतला. स्वप्नाने फ्रेम घेतली का आता आम्ही जो पांडाचा एक फोटो काढला ना पांडासोबत, तो तिला फ्रेम करायचा आहे युनिव्हर्सल स्टुडिओचा.